dear students, and you're watching My English Teacher. Dear students, do you know who Mr. Achyut Godbole is? Yes, he is a successful businessman, a scholar, a great socialist, and a writer. So, today we are going to study the 8th lesson from the 12th English syllabus, that is, Voyaging Towards Success, written by him. Voyaging Towards Success म्हणजेच यशाच्या दिशेने असणारा प्रवास. या लेसनमध्ये आपण एका सामान्य कुटुंबातील मुलाचा गाव ते अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा CEO असा विस्मयकारक प्रवास अनुभवणार आहोत. सो लेट्स बिगिन द लेसन Voyaging Towards Success. So before starting the lesson, let us study a brief information about the writer of the lesson, Mr. Achyut Godbole. Mr. Achyut Godbole was born on 1950, is well known for his writings in Marathi and English. तर मिस्टर अच्युत गोडबोले यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये लिखाण केलेलं आहे. ही इज अ प्रोलिफिक रायटर. प्रोलिफिक म्हणजे कृतिशील. तर अच्युत गोडबोले हे एक कृतिशील लेखक असून he in his various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. तर यांनी अनेक भाषांचं लिखाण हे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा लिखाण केलेलं आहे. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल. तर त्यांच्या लिखाणाचं एक गुणवैशिष्ट्य म्हणजे की त्यांची लिखाण हे खूप सिंपल, साधं सोपं असतं आहे. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई in 1972 and headed top management position in companies of great reputation. So, after completing his degree from IIT Mumbai in 1972 as a chemical engineer, Mr. Achyut Godbole, he was the CEO of many reputed companies all over the world. This autobiographical sketch penned by Achyut Godbole depicts his journey from a middle class schoolboy to a famous writer. तर या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत, आपण अभ्यासणार आहोत की कशा प्रकारे एक सामान्य कुटुंबातील मुलानं, एक सामान्य कुटुंबातील मुलगा ते अनेक कंपन्यांचा CEO किंवा हेड म्हणून काम पाहिलं. He was a successful general manager of the Patni Computer Systems. तर लेखक हे पाटनी कम्प्युटर सिस्टम्स ही जी सॉफ्टवेअर संदर्भातली कंपनी आहे त्याचे जनरल मॅनेजर होते. He headed many other reputed companies and later became a famous writer. तर लेखक त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक कंपन्यांचे प्रमुख होते, त्याचबरोबर आता सध्याला ते एक लेखक म्हणून काम पाहतात. The present write-up discusses his quest, his hunger, his thirst for excellence, how he developed a thirst for knowledge. He discusses at the length the ingredients, the essentials of the success and the ways to achieve it. तर ह्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की लेखकाची ज्ञानप्राप्तीसाठी असणारी तहान, भूक किंवा लालसा किती तीव्र होती. त्याचबरोबर ही लालसा किंवा ही तहान भागवण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे अपार पराक्रष्ट केले याचा सुद्धा आपण या लेसनमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर बघूया लेसन वॉयजिंग टुवर्ड्स सक्सेस रिटन बाय अच्युत गोडबोले. So, page number 78, Voyaging Towards Excellence. I had a very simple upbringing. We were a lower middle class family. लेखक अच्युत गोडबोले म्हणतात की माझं म्हणजे लेखकाचं बालपणातील संगोपन खूप साधं होतं. आम्ही लोअर मिडल क्लास फॅमिली होतो. Our 300 square feet house did not even have basic amenities such as fan, a refrigerator, a geyser, and a dining table or a gas stove, leave alone an air conditioner or a car. तर लेखक म्हणतात की आमच्या 300 चौरस फूट घरामध्ये फॅन, रेफ्रिजरेटर, गीझर, जेवणाचा टेबल किंवा गॅस स्टोव यासारख्या
मूलभूत सुविधा देखील नव्हत्या. एकटे एअर कंडिशनर किंवा कार फारच लांबची गोष्ट झाली. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड. जेव्हा मी महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हाच हे घडले की मला एक घड्याळ मिळाले आणि आम्हाला घरी जेवणाचे टेबल आणि गॅस स्टोव मिळाले. परंतु माझे बालपण उत्तम संस्कारांनी भरलेले होते. आता त्याचं कारण आपण बघणार आहोत. बघा, पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट used to visit our home, and for hours I could listen to their discussions about poetry and literature in Marathi and English. तर विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि कवी वसंत बापट यासारखे दिग्गज साहित्यिक लेखकाच्या घरी यायचे आणि तासनतास ते कविता, साहित्य, त्यातल्या त्यात मराठी आणि इंग्रजी साहित्य या विषयावरील त्या गोष्टींबद्दल ते तासन तास चर्चा करत बसायचे आणि लेखक ते ऐकत असायचा. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मार्धेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकिन्सन अँड थॉमस हार्डी. तर हे मराठी आणि इंग्लिश साहित्यामधले ज्येष्ठ तज्ज्ञ लोक आहेत. उदाहरणार्थ केशवसूत, मार्धेकर, शेक्सपियर म्हणजेच विल्यम शेक्सपियर्स, त्याच्यानंतर चार्ल्स डिकिन्सन, थॉमस हार्डी यांच्याबद्दल हे दिग्गज बोलत असत. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड दॅट डिस्कशन इन डेप्थ, बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड बाय दॅट डिस्कशन. मला त्यांच्या चर्चा पूर्णपणे सखोलपणे समजत नव्हत्या, परंतु मी त्या बोलण्याने खूप प्रभावित होत होतो. वी ऑल्सो वर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी and Pandit Jasraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. Dawn म्हणजे पहाटेपर्यंत. तर लेखक म्हणतात बघा की त्याचप्रमाणे पंडित कुमार गंधर्व असतील, क्लासिकल सिंगर पंडित भीमसेन जोशी असतील, पंडित जसराज असतील, हे लेखकाच्या घरी भेट द्यायचे आणि भारतीय संगीताबद्दल रात्री उशिरापर्यंत आणि कधीकधी तर पहाटेपर्यंत ते बोलत बसायचे. दिस इज हाव वाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आय डिड नॉट इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक, बट आय बिगॅन टू लव्ह इट ट्रिमेंडसली सिन्स देन. तर लेखक अच्युत गोडबोले म्हणतात की ह्यामुळेच माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये माझी साहित्य आणि संगीताबद्दलची रुची अधिक वाढली. हे जे ज्येष्ठ लोक होते, जे संगीत तज्ज्ञ होते, हे लेखकाच्या घरी दररोज येत असायचे आणि विविध विषयांवरती चर्चा करत असायचे. त्यामुळे त्याची रुची त्या संगीतामध्ये आणि साहित्यामध्ये वाढली होती. मला आजही संगीताचा ग्रामर म्हणजेच व्याकरण समजलेलं नाही, परंतु मला त्यावर प्रचंड प्रेम आहे. So these great people used to visit writer's house frequently in his childhood. You can see on the screen I have shown the photographs here. So the first one is Vinda Karandikar, the second one is Mangesh Padgaonkar, the third one is Vasant Bapat, the fourth one is Kumar Gandharva, then Pandit Bhimsen Joshi, and last but not the least Pandit Jasraj. Okay. And now we have on the screen these great people used to talk for hours about the people like. तर जे तज्ज्ञ लोक लेखकाच्या घरी यायचे त्यांच्या बोलण्यातील जे विषय होते ते विषय ह्या ज्येष्ठ नागरिकांचे किंवा संगीत क्षेत्रातील किंवा साहित्य क्षेत्रातील लोकांबद्दल होते. त्यांची नावं आपण स्क्रीनवरती पाहू शकतात. उदाहरणार्थ केशवसूत असतील, मार्धेकर असतील, शेक्सपियर असतील इंग्लिश साहित्यातले, चार्ल्स डिकिन्सन असतील किंवा थॉमस हार्डी असतील.
Most of these times, the topic of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, etc. I could listen to the discussions about Van Gogh, Mozart, and Michelangelo, etc. तर बऱ्याच वेळा लेखक म्हणतात की त्यांच्या घरी चर्चेचे विषय हे कुठले असायचे? संगीत असू द्या, साहित्य, रंगकाम, शिल्प इत्यादी वगैरे वगैरे हे विषय असायचे. त्यातल्या त्यात लेखक म्हणतात की मी वॅन गॉग, मोझार्ट, मायकल अँजेलो इत्यादी बद्दल चर्चा देखील ऐकल्या आहेत. It was because of such a milieu means a setting or a social environment म्हणजेच वातावरण. It was because of such environment around me that I had a firm belief which I still hold that all arts are equally, if not more, important in our lives than science or technology. तर लेखकाला समजले की विज्ञान किंवा तंत्रज्ञान यापेक्षा सुद्धा आपल्या जीवनात सर्व कला समान आणि महत्त्वपूर्ण असतात आणि म्हणूनच आपल्या अंगामध्ये कुठली ना कुठली एखादी तरी हॉबी एखादा कला आपल्या अंगामध्ये पाहिजेच. आपल्याला ती अवगत पाहिजेच. उदाहरणार्थ काहीला संगीत आवडतं, काहीला गाणं आवडतं, काहीला कविता लिहायला आवडतात, काहीला स्पोर्ट्स आवडतात. अशी कुठली ना कुठली तरी कला आपल्या अंगामध्ये पाहिजे. I had learned from my childhood that money does not mean everything in life. It is necessary, but if at all there is something which enriches our life and puts meaning to our existence, it is the art, music and literature. तर लेखक म्हणतात की मी लहानपणापासूनच शिकलो होतो की पैसा म्हणजे आयुष्यातील सर्वस्व नाही. बघा, फार महत्त्वाचं वाक्य आहे की पैसा म्हणजे आयुष्यातील सर्वस्व नाही, परंतु जी गोष्ट आपल्याला जीवनात समृद्ध करते आणि आपल्या अस्तित्वासाठी अर्थ लावते, तर ती म्हणजे कला, संगीत आणि साहित्य आहे. ओके. दिस इज नॉट टू से that I did not like science or mathematics. In fact, I loved these subjects. However, I did not study them only for scoring maximum marks in the exams. की लेखक म्हणतात की याचा अर्थ असा नाही की मला विज्ञान किंवा गणित आवडत नव्हते. खरं तर मला हे विषय खूप आवडायचे, परंतु मी केवळ परीक्षांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास कधीच केला नाही. आय यूज टू स्टडी दीज सब्जेक्ट्स ऑर एनी अदर सब्जेक्ट्स फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरंट ब्युटी. की मी या विषयांचा किंवा कोणत्याही विषयांचा अभ्यास करत असे तो त्याच्या मूळ सौंदर्यासाठी, त्या विषयासाठी. बघा, लेखकाची बुद्धिमत्ता आणि आवड बघा की त्याला प्रत्येक विषय आवडायचा. असं तुम्हालाही प्रत्येक विषय जर आवडू लागला तर 100% तुम्ही आयुष्यात यशस्वी होणारच. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरन थिअरम एलिगंट. तर लेखकाला न्यूटनचा गतिशीलतेचा नियम सुंदर वाटायचा आणि पायथागोरसचे प्रमेय मोहक वाटायचे. आपल्यासाठी या दोन गोष्टी फारच अवघड असतील 100%. When I was in the 7th class, I loved solving problems of physics and mathematics of 9th standard, not to show off, but because I used to get involved in solving them. तर बघा, हा 7वीचा मुलगा असताना लेखक अच्युत गोडबोले 7वीला असताना ते चक्क 9वीच्या मुलांचे गणित आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. की ते म्हणतात की जेव्हा मी 7वीमध्ये होतो तेव्हा मला 9वीचे भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रश्न सोडवणे आवडायचे. आय यूज टू लव्ह सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय finding out the most elegant method of solving them.
की मला समस्येचे निराकरण करण्याची आवड होती आणि त्या सोडवण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत शोधण्यात मला आवडत असे. Obviously, these problems were not a part of curriculum, but I enjoyed the whole process. अर्थात हे प्रश्न माझ्या अभ्यासक्रमाचा एक भाग नव्हते, परंतु मी ही संपूर्ण प्रक्रिया ते प्रश्न सोडवण्याचा मनमुराद आनंद घ्यायचो. बघा, लेखकाला गणित सोडवण्यामध्ये खूप आनंद मिळायचा. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problems helped me to develop a problem solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance, that is JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. तर लेखक म्हणतात की गुण किंवा परीक्षेच्या पलीकडे पाहण्याची आणि कोणत्याही आव्हानात्मक समस्येचे निराकरण करण्यामध्ये लेखकाला फार आनंद मिळायचा. आणि ह्या प्रयत्नामुळे मला माझ्या IIT प्रवेशासाठी JEE आपण ज्याला म्हणतो, याच्यामध्ये जो प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असतात ना, ती स्किल त्यांना ह्या IIT परीक्षेच्या एंट्रन्समध्ये खूप खूप फायदेशीर ठरली. I scored 100 marks in mathematics in almost all the exams that I appeared from my first standard until IIT, bearing only a few times. तर लेखक म्हणतात की ते पहिलीपासून ते IIT पर्यंत 1-2 परीक्षा वगळल्या तर सर्वच परीक्षांमध्ये गणितामध्ये 100% गुण प्राप्त केलेले विद्यार्थी होते. I stood 16th in the SSC board. At that time, this examination was for the whole of Maharashtra, including Nagpur also. And I stood first in the university in all the subjects put together. तर लेखक म्हणतात की मी SSC बोर्डात त्यावेळी 16व्या क्रमांकानं पास झालो. त्यावेळी ही परीक्षा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात होती एकत्रितपणे, आणि मी एकत्रित सर्व विषयांमध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झालो होतो. Those days you could get an admission into IIT without the entrance test, that is JEE. Okay, if you had secured first rank in the university. तर त्या दिवसात अशी पद्धत होती की जर तुम्ही विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक मिळवला असेल तर तुम्हाला एंट्रन्स परीक्षा म्हणजेच JEE शिवाय IIT मध्ये डायरेक्ट प्रवेश मिळत होता. मला असं वाटतं आत्ता तशी परिस्थिती नाही आहे. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but somebody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एंट्रन्स चाचणीचे अभिप्राय मी मागितले नाहीत, कारण की लेखक विद्यापीठात पहिले आले होते. परंतु त्यावेळेस लेखकाचं गाव सोलापूर होतं की सोलापुरातील कोणीही त्यांना त्याबद्दल सांगितलं नाही, आणि त्याबद्दल लेखकाला त्याची शंका वाटते. मग त्याच्यामध्ये शिक्षकसुद्धा असतील कदाचित. सोलापुरातील कोणालाही हा नियम माहीत नसेल, आणि म्हणूनच मी प्रवेश परीक्षेचे ॲप्लिकेशन केले आणि परत त्यांनी एंट्रन्स एक्झाम दिली, आणि त्यात देखील सुद्धा त्यांना बघा विद्यापीठात ते पहिले आले होते, त्यांना बिना एंट्रन्स टेस्ट डायरेक्ट प्रवेश मिळाला असता, मात्र त्यांना योग्य वेळी माहिती न मिळाल्याने त्यांनी एंट्रन्स टेस्ट दिली, त्यातही त्यांना चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांचा IIT मुंबई येथे नंबर लागला.
I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. मी IIT मध्ये प्रवेश करत होतो, परंतु माझा आनंद कमी झाला होता. At Solapur, I had not seen any building which was more than three-storied. Mumbai, however, was full of skyscrapers. तर लेखक एक गावाकडचा सर्वसाधारण विद्यार्थी होता. तर ते म्हणतात की सोलापुरात मला कोणतीही इमारत दिसली नाही की जी 3 मजली होती. मात्र मुंबईमध्ये स्कायक्रॅपर्स म्हणजेच बहुमजली इमारती बघायला त्यांना मिळाल्या. At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. I had my entire education in Marathi. तर लेखकाचं बालपण आणि शालेय शिक्षण हे मराठी माध्यमात झाल्याने त्यांची इंग्रजी खूपच साधी होती. माझे संपूर्ण शिक्षण मराठीत झाले आहे असं ते म्हणतात. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. पॅथेटिक म्हणजेच खूपच आपण ज्याला म्हणतो विचित्र. माझे इंग्रजीचे बोलणे हे बऱ्यापैकी साधे किंवा विचित्र होते. म्हणजे थोडक्यात ते खूप मिस्टेक्स करायचे. आय नॉट ओनली डीड हॅव अ व्हेरी वीक वोकॅब्युलरी बट my pronunciations also was a trouble and my construction of English sentences very awkward to say the least. तर लेखक म्हणतात की मी केवळ खूपच आठवण्याचा शब्दसंग्रह केलेला नव्हता, तर माझे उच्चार देखील खूपच भयंकर होते आणि इंग्रजी वाक्यांचे बांधकाम अगदी गोंधळलेले होते. आपण 11वी-12वी मध्ये जे विद्यार्थी नवीन प्रवेश घेतात, गावाकडील विद्यार्थी असतात आणि त्यांची इंग्लिश फारच कच्ची असते आणि ज्यावेळेस ते माझ्याबरोबर संभाषण करतात किंवा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांची इंग्रजी ही अशाच प्रकारे लेखकाच्या त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणेच गोंधळलेली असते आणि म्हणून ॲज अ टीचर म्हणून आपण काय करतो आहे, आपण त्यांची इंग्लिश हळूवारपणे सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. ड्यू टू ऑल दिस आय वॉज फिलिंग quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. I had developed an inferiority complex. Inferiority complex म्हणजे मनात न्यूनगंड तयार होणे. And wanted to run away from IIT and even Mumbai. लेखक म्हणतात की या सर्व इंग्लिशच्या भीतीमुळे मी खूप एकाकी आणि घाबरत होतो. माझ्या मनात या सर्व गोष्टींबद्दल न्यूनगंड तयार झाला होता. ह्यामुळे मला IIT आणि मुंबई सोडून जावेशी वाटत होते. One day I was sitting at my mess table in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. तर एक दिवस लेखक म्हणतात की ते वसतिगृहात त्यांच्या जेवणाच्या टेबलवर चहा पीत बसलेले होते. तेव्हा एक सिनियर स्टुडंट त्यांच्याजवळ खुर्चीच्या बाजूला येऊन बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय विथ फेअरली सोफिस्टिकेटेड इंग्लिश, ॲट लिस्ट स्पोकन ऑर कॉलिक्वल इंग्लिश. सो तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला असावा, कारण त्या सिनियर स्टुडंटची इंग्लिश खूपच सुसंस्कृत होती. सोफिस्टिकेटेड म्हणजे सुसंस्कृत, आपण स्क्रीनवरती पाहू शकता, आणि कॉलिक्वल म्हणजे त्याची संभाषणाची भाषा. ही वॉज अ बिट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. तो सिनियर स्टुडंट थोडासा अभिमानी, अहंकारी होता, कारण की तो लेखकाचे पाय खेचू इच्छित होता. ही ट्रायड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. After 5 minutes, he walked away after insulting me. तर त्या सिनियर विद्यार्थ्याने माझ्याशी काही संवादात भाग घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वाक्यात किंवा मी जे काही बोललो इंग्लिशमध्ये त्याबद्दल त्याने
चुका दर्शवण्यास प्रारंभ केला. सुमारे 5 मिनिटांनंतर त्याने माझा अपमान केल्यावर तो तिथून निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. मला अत्यंत अपमानित व अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ज्यावेळेस इंग्लिशच्या लेक्चरला काही उत्तर देऊ शकलो नाही तर आपल्याला खूप असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं, हो ना? कदाचित. ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडंट. बघा, डिफिडंट म्हणजे निराधार किंवा एकटा एकटा असल्यासारखं वाटणे. अँड दिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. आय फेल्ट आउट ऑफ द प्लेस देअर अँड आय लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मुमेंट. तर लेखक म्हणतात की मी खूप त्या घटनेने निराश झालो होतो. ही घटना सर्वात शेवटच्या म्हणजेच या सर्व घटनाक्रमातील या सर्व सत्रातील ती शेवटची घटना होती. मी खूप तुटलो होतो. मला तेथे खूप एकटे असल्यासारखे वाटत होते आणि त्या क्षणी अगदीच सोलापूरला जावं असं मला वाटलं. हावेवर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजे स्वाभिमान. इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप्ड मी. सडनली अ फीलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिफ्ट मी. तर लेखक म्हणतात की अचानक माझ्यावर आकलन आणि सामर्थ्य म्हणजे ताकद निर्माण झाल्यासारखे मला वाटले आणि मी स्वतःला सिद्ध करण्याचं ठरवलं. स्वतःला प्रूव्ह करण्याचं ठरवलं की मला सुद्धा इंग्लिश बोलता येऊ शकते. डिस्पाइट हेलिंग फ्रॉम सोलापूर, if I could be a rank holder in the school, in the college, in the IIT with many awards in mathematics, there must be something right with me. तर सोलापुरातील असूनही मी जर शाळा महाविद्यालयामध्ये रँक होल्डर असू शकतो, विशेष करून IIT मध्ये, तर माझ्यात नक्कीच काहीतरी गुण असतील असं लेखकाला वाटलं. Why should I give up? That too for a simple and a silly reason like English. I was not to give up anymore. I was determined to fight back. तर लेखकाने विचार केला की मी हार का मानू, तेही इंग्रजीसारख्या छोट्याशा लहानशा गोष्टीसाठी. मी कोठेही हार मानणार नव्हतो आणि मी परत लढा देण्याचा दृढ निश्चय केला. As I climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. Normally, most of us who are educated in vernacular language, vernacular means native language, languages such as Marathi, think in Marathi before speaking in English, translate it in English, and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. तर लेखक म्हणतात की मी माझ्या वसतिगृहातील खोलीत जाण्यासाठी पायऱ्या चढत असताना माझा प्लॅन तयार होता. सर्वसाधारण आपल्यापैकी बहुतेक जण ज्याला मराठीसारख्या बोलीभाषेमध्ये शिक्षण दिले गेले आहे त्यांनी इंग्रजीमध्ये बोलण्यापूर्वी मराठीत विचार केला पाहिजे. म्हणजे ते मराठीत विचार करतात, त्या मराठी वाक्यांचं भाषांतरण रूपांतरण ते इंग्लिशमध्ये करतात, मग अत्यंत असं केविलवाण्या इंग्लिशमध्ये ते वाक्य बोलण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करतात. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स इन इंग्लिश. मी ठरवलं होतं की मी या प्रकारात अजिबात पडणार नाही, कारण मला उत्कृष्ट इंग्लिश बोलायची होती. दिस अर्ज टू एक्साइल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहुड. आपण असे करण्याचा प्रयत्न केला की आपण लहानपणापासूनच अशी सवय असल्याचं लेखक म्हणतो. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, आय ऑलवेज सेट माय एम्स हाय. तर लेखक म्हणतात की मी याच्यामध्ये यशस्वी होईन की नाही हे मला माहिती नव्हतं, पण मी हे करण्याचं निश्चित केलं. इंग्लिश फ्लुएंटली बोलण्याचं निश्चित केलं. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक इंग्लिश, एक्सलंट
एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. या केसमध्ये सुद्धा मला उत्कृष्ट, कुशल आणि अस्सलिखित इंग्रजी बोलायची होती. सो द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर, इंग्लिश नॉवेल्स. सो पहिली गोष्ट याच्यामध्ये करावी लागली लेखकाला, म्हणजे त्यांनी सर्वप्रथम इंग्रजी वर्तमानपत्र आणि इंग्रजी कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सुद्धा वारंवार सांगत असतो की इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश, यू मस्ट रीड इंग्लिश न्यूजपेपर्स और इंग्लिश शॉर्ट स्टोरी बुक्स और novels, whatever you like. I studied ophthalmology and phonetics. Phonetics म्हणजे बघा उच्चारशास्त्र, relating to speech, and studied the roots of the words and how to pronounce them. तर मी इंग्रजी शिकण्यासाठी ॲप्थमॉलॉजीचा मिनिंग सुद्धा तिथं दिले बघा, अँड फोनेटिक्स या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. तर लेखक इंग्रजी शिकण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी बघा चक्क आरशासमोर उभा राहायचा आणि इंग्लिशमध्ये जोरजोराने बोलण्याचा प्रयत्न करायचा. दररोज इंग्लिशचा सराव केल्याने हळूहळू माझी इंग्रजी सुधारू लागली. ओके. So dear students, this was the first part of the lesson, voyaging towards success. So we are going to continue the lesson in the next part also. So please do watch the next video to understand the complete lesson, and please do subscribe to our YouTube channel, that is My English Teacher. Thank you.